बंगालच्या उपसागरातील डिप्रेशनमुळे राज्यातील बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल आणि हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज. आज 26 जुलै आहे. पाहूया 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील, जे डिप्रेशन आहे त्याचा मार्ग कसा असू शकतोय किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे. सगळं आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर आत्तापर्यंतचा पाऊस पाहिला 1 जून ते 26 जुलै, तर अजूनही देशातील हा जो भाग आहे, ज्या ठिकाणी निळा रंग आहे त्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय. लाल रंग त्या ठिकाणी कमी पाऊस झालाय. आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला तो इकडे उत्तरेकडील कोकण आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राचे थोडे खाल भाग आहेत नाशिकपासून आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील इकडे पुणे, साताऱ्याच्या थोड्याफार भागांपर्यंत पावसाच्या नोंदी चांगल्या झाल्यात. इकडे विदर्भात गोंदिया, थोडासा जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा काहीसा भाग आणि थोडासा सोलापूरचा भाग या ठिकाणी पावसाच्या नोंदी थोड्याफार बऱ्या झालेल्या आहेत. थोडासा भाग सांगितलं कारण संपूर्ण जिल्ह्याचा भाग नाहीये तो. आणि देशात जर पाहिलं तर गेल्या काही दिवसामध्ये, गेल्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा पावसात वाढ झाली आणि पावसाचे आकडे सुधारलेत. आता पाऊस जो आहे पूर्ण देशभरात तो सरासरीच्या तुलनेत 15.5% इतका कमीच आहे. पण गेल्या काही दिवसापूर्वी ही आकडेवारी 20% च्या खाली गेली होती. पण त्याच्यात थोडीशी सुधारणा झालेली आहेच. महाराष्ट्राला जर पाहिलं तर आत्तापर्यंत कोकण, गोवा हा जो काही विभाग आहे, या ठिकाणी 5% पाऊस अधिक झालेला आहे. फक्त सिंधुदुर्ग, गोवा हाच अपवाद आहे, की या विभागामध्ये पाऊस कमी झालाय. सिंधुदुर्गात 37% पाऊस कमी झालेला आहे. आणि ही पाऊस आकडेवारी का सुधारली? कारण उत्तर कोकणात पालघर, मुंबई शहर, उपनगर, रायगड, ठाणे या ठिकाणी पावसाच्या नोंदी चांगल्या झाल्यात. तर रत्नागिरी इकडे सुद्धा जेमतेमच पाऊस झालेला आहे. मध्य महाराष्ट्रात जर पाहिलं तर 16% अधिक पाऊस झालाय. आणि यातही जर आपण पाहिलं तर नाशिक आणि पुणे या 2 जिल्ह्यांचीच जी काही सरासरी आहे ती खूप जास्त प्रमाणात सरासरी होऊन पाऊस पडला. राहिलेल्या भागांमध्ये धुळे, जळगाव, अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर सरासरीहून थोडासा पाऊस कमी झाला. तर सोलापूर आणि नंदुरबार या ठिकाणी सरासरीहून खूप कमी पाऊस झालाय. आणि त्यातल्यात नंदुरबार सरासरी तुलनेत राज्यात सर्वात कमी पाऊस नंदुरबारमध्ये झालाय आणि त्याखालोखाल हिंगोलीचा नंबर लागतोय. मराठवाडा विभागात जर पाहिलं तर 35% पाऊस कमी आहे. त्यानंतर विदर्भात जर पाहिलं तर 24% पाऊस कमी आहे आणि विदर्भातही फक्त वर्धा, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी पाऊस सरासरीच्या आसपास आहे. त्यातल्यात गोंदियाकडेच बऱ्यापैकी चांगला पाऊस झालाय. पण आता ही आकडेवारी थोडीशी बदलेल, थोडीशी सुधारणा अपेक्षित आहे. का अपेक्षित आहे ते आपण पुढे पाहूयाच. पण हा जो काही गेला आठवडा गेला, जो आत्ता आठवडा झाला त्या आठवड्यात कोकणात खास करून उत्तर कोकण, त्यानंतर मध्य महाराष्ट्र घाटाच्या भागामध्ये चांगला पाऊस झाला. अपवाद होता सिंधुदुर्गचा भाग कोकणातील. त्या ठिकाणी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागामध्ये अजूनही अपेक्षित चांगला पाऊस झालेला नाहीये. त्यानंतर विदर्भाच्या पूर्व भागात चांगल्या पाऊस सरी बरसल्या. नागपूरसह वर्धा, यवतमाळ, चंद्रपूरच्याही काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला. पश्चिम विदर्भात ठीक-ठाक पाऊस झाला. निळा रंग आहे म्हणजे साधारणतः 35 मिलीमीटरहून अधिक पाऊस, ठीक-ठाकच पाऊस आहे. त्यानंतर मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे चांगला पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रातही मध्यम ते चांगल्या प्रकारे पावसाच्या सरी बरसल्या. मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा पाऊस पाहायला मिळालेला आहे. पण थोडेसे भाग अजूनही असे आहेत ज्या ठिकाणी हिरवा रंग दिसतोय. त्या ठिकाणी पाऊस पण खूप कमी होतं. सोलापूरचे काही भाग आहेत, अहिल्यानगर, सातारा, पुण्याचे काही भाग, सांगलीचे काही भाग पाऊसमान अजूनही थोडंसं कमीच आहे. पण याच जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये चांगला पाऊस बरसलेला आहे किंवा काही तालुके आहेत त्या ठिकाणी पावसाच्या नोंदी गेल्या आठवड्यात चांगल्या झाल्या. इथून पुढची जर आपण स्थिती पाहिली तर एम-जी-ओ जो आहे अजूनही तो 7व्या घराच्या आसपासच पाहायला मिळतोय. तो 7व्या घरातून सॉरी तो 8व्या घरात आहे सध्या आणि त्यानंतर तो आता पहिल्या घरात हळू पुढे येण्याची शक्यता आहे. पण अजूनही जरी एम-जी-ओ चांगल्या स्थितीत नसला, तरी एम-जी-ओमुळे आपल्या देशातील जी हवा खाली दाबली जात होती, ती सध्या दाबली जात नाहीये. म्हणजे एम-जी-ओमुळे ढगनिर्मितीला कोणताही अडथळा सध्या नाही. त्यासोबत एल निनोचा प्रभाव जरी वाढलेला असला, तरी एल निनोचा प्रभाव सुद्धा आपल्या देशावरती पुढील साधारणतः 5-6 ऑगस्टपर्यंत तरी पाहायला मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण ते जे काही हवा दाबत होतं, त्याला थोडासा अपोज झालेला आहे. सिस्टम तयार होत आहेत बंगालच्या उपसागरामध्ये आणि त्याच्यामुळे ढगनिर्मिती वाढलेली आहे. या दोन्ही ज्या काही घटक आहेत, जे पावसासाठी अनुकूल नाहीयेत, त्यांचा अडथळा दूर होतोय. पण असं असलं तरी सुद्धा देशातील काही भाग असू शकतात, की या ठिकाणी पाऊसमान कमी राहील. पण संपूर्ण देशाचा विचार करायला गेलो, तर येणारा आठवडा हा चांगला राहील. राज्यातही बऱ्यापैकी भागांमध्ये या आठवड्यात पावसाच्या सरी बरसतील. काहीसा अपवाद राहीलच, की ज्या ठिकाणी पाऊस थोडासा कमी राहील.
आत्ता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे डिप्रेशन आहे. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात ओडिशा किनारपट्टीच्या किंवा पश्चिम बंगाल किनारपट्टीच्या अगदी जवळ आहे. याची तीव्रता वाढून हे डीप डिप्रेशन सुद्धा बनणार आहे आणि दुसरी एक सिस्टम आहे इकडे राजस्थानच्या दक्षिण-पश्चिम भागात त्याही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र आहे आणि यांना जोडणारा मान्सूनचा आस असलेला जो पट्टा अशा प्रकारे गेलेला आहे आणि त्याच्या आसपास पावसाचे ढग आहेत. विशेष करून ज्या ठिकाणी सिस्टम असते कमी दाब डिप्रेशन त्याच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये पाऊस विशेष करून पाहायला मिळत असतो. सध्या जर आपण पाहिलं तर ही सिस्टम या ठिकाणी आणि त्याच्या एकदम जवळच्या भागापर्यंतच हे ढग आहेत ते मर्यादित आहेत दक्षिण-पश्चिम भागामध्ये. दुसरी सिस्टम त्याच्यासोबत दक्षिण-पश्चिम भागाकडे पावसाचे ढग आहेतच. राज्यातही या सिस्टमचा प्रभाव जो आहे बंगाल जो उपसागरील सिस्टम त्याचा प्रभाव पाहायला मिळेल. उद्यापर्यंत हे डीप डिप्रेशन्स होऊन ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीला आणि शेजारच्या पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागामध्ये हे जाऊन धडकेल. त्यानंतर ही सिस्टम अशा प्रकारे छत्तीसगडकडे येईल. झारखंडचा थोडासा भाग छत्तीसगड होत, हे मध्य प्रदेशच्या आसपास येईल. आपल्या विदर्भाच्या सुद्धा खूप जवळ राहील. अ, त्यामुळे म्हणजे इथपर्यंत गुरुवारपर्यंत ती सिस्टम मध्य प्रदेश किंवा शेजारच्या विदर्भाच्या आसपासच्या भागांकडे प्रभाव पाडेल. पण तिथून पुढचा त्याचा ट्रॅक नक्की कसा आहे याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये. पण गुरुवारपर्यंत तरी या सिस्टममुळे आपल्या राज्यात पावसात वाढ अपेक्षित आहे, खास करून विदर्भाचा भाग. आपण या ठिकाणी सॅटेलाईट इमेज पाहिली, तर नाशिकचे दक्षिण-पश्चिम भाग इगतपुरी, नाशिक, सिन्नर पावसाचे ढग आहेत. अहिल्यानगरचे जे भाग आहेत राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले त्या ठिकाणी पावसाचे ढग आहेत. त्यानंतर जुन्नर, आंबेगाव, मावळ पावसाचे ढग आहेत. ठाणे, पालघरच्या अंतर्गत भागात पावसाचे ढग आहेत. सातारच्या घाटाकडे पाटण, जावळीकडे सुद्धा पावसाचे ढग दिसतायत. थोडेसे ढग इकडे धाराशिवच्या उमरगाच्या आसपास दिसतायत. थोडेसे ढग इकडे वडवणीच्या आसपास बीडमध्ये दिसतायत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर सिल्लोड, सोयगावच्या भागामध्ये पावसाचे ढग आहेत. लगतवरती जळगावच्या भागामध्ये पावसाचे ढग आहेत. बुलढाणाचे दक्षिणेकडील भाग आहेत. मग त्या ठिकाणी मेहकर, देऊळगाव राजा, लोणारच्या आसपास आणि त्याला लागून असलेल्या वाशिमच्या भागाकडे पावसाचे ढग आहेत. परभणी, हिंगोली आणि नांदेडच्याही काही भागामध्ये पावसाचे ढग आहेत. विदर्भात अजूनही ढग निर्मिती झाली नसली तरी रात्री उशिरा ते पहाटे गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात. आणि बुलढाणा असेल, अकोल्याचे दक्षिणेकडील भाग आहेत किंवा अकोल्याचे दक्षिण म्हणण्यापेक्षा बुलढाण्याचे दक्षिण भाग, वाशिम आणि यवतमाळचे दक्षिण भाग या ठिकाणी रात्रीसाठी पावसाच्या सरी सगळीकडे नाही मात्र काही ठिकाणी या नक्कीच पाहायला मिळतील. सोलापूरच्या उत्तर भागामध्ये थोडेसे पावसाचे ढग आहेत. तुमच्याकडे पाऊस झाला तर नक्की कमेंट करून कळवा. ढगांची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. त्यामुळे तुमच्या पश्चिमेला ढग आले तर तुमच्याकडे सुद्धा पाऊस येण्याची शक्यता ही आहे. या आठवड्यातील पाऊस अंदाज पाहिला तर सोमवारसाठी जी शक्यता दिसते त्यानुसार पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मध्यम ते जोरदार सरी पण सार्वत्रिक नाही अजूनही. त्यानंतर हा जो भाग आहे घाटाचा नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर मुसळधार एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल. किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील. तसेच हा जो भाग आहे, उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे. सोलापूरपर्यंतचा काही भाग आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, पूर्ण मराठवाडा, पश्चिम विदर्भातील सगळंच राहिलेले जिल्हे आहेत. या ठिकाणी सगळीकडे नाही मात्र विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार सरी राहतील. आणि हा जो भाग आहे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर क्वचित एखादी पावसाची सर मध्यम किंवा थोड्या वेळासाठी एखादी जोरदार सरी येईल, पण खूप मोठ्या पावसाची सध्या तरी अपेक्षा नाही किंवा मुसळधार पावसाची सध्या तरी या ठिकाणी अपेक्षा नाही. सोमवार नंतर मंगळवारचा जर आपण अंदाज पाहिला, तर मंगळवारी जी शक्यता आहे, त्यानुसार पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर पावसाचा जोर वाढेल. व्याप्ती सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस सरी बरसतील. त्या दरम्यान घाटातही मध्यम ते मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस राहील. कोकण किनारपट्टीला मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस मंगळवारी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारीच हा जो मध्य महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आहे, तिथपासून मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ विखुरले सगळीकडे नाही मात्र काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी मंगळवारी सुद्धा पाहायला मिळतील आणि या मधल्या भागामध्ये सुद्धा हलक्या मध्यम सरी काही प्रमाणात सगळीकडे नाही मात्र काही प्रमाणात पाहायला मिळतील. त्यातल्या त्यात उत्तरेकडे सरी बऱ्यापैकी राहतील. पण थोडेसे कोरडे वारे सुद्धा मंगळवारनंतर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कोकण घाटाचा पाऊस थोडासा कमी होईल. खूप कमी होईल असं नाही, थोडासा कमी होईल. बुधवारसाठी जर अंदाज घेतला तर बुधवार जी शक्यता आहे त्यानुसार नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे उत्तर भाग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील. त्यानंतर वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली मुसळधार पावसाची शक्यता आहे. घाटात मध्यम ते मुसळधार, कोकणात मध्यम ते जोरदार किनारपट्टीला. त्यानंतर अंतर्गत जे भाग आहेत महाराष्ट्राचे
त्या ठिकाणी जळगाव, छत्रपती संभाजीनगरसह बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलढाणा हा जो काही थोडासा भाग आहे मधला भाग आहे हा. या ठिकाणी आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळतील. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या काही भागांमध्ये मध्यम सरी राहू शकतात. दक्षिणेकडील भागामध्ये काही मॉडेल पाऊस दाखवत आहेत, पण काही मॉडेल पाऊस दाखवत नाहीत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की स्थानिक ढगमिती झाली तर गडगडाट आणि पाऊस होईल आणि जर स्थानिक ढगमिती झाली नाही, तर मग मात्र जास्त शक्यता नाही. बुधवारनंतर गुरुवारचा जर अंदाज घेतला, तर गुरुवारपर्यंतचा अंदाज बऱ्यापैकी अचूक राहील. गुरुवारनंतरच्या अंदाजात बदल होतील. गुरुवारपर्यंत जी शक्यता आहे ती अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे काही उत्तरेकडील भाग असतील. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस गुरुवारी या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणीचा उत्तर भाग, नांदेडचे उत्तर भाग, बुलढाणा, वाशिम, अकोल्याचे काही भाग असतील. या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस सरी या काही प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता आहेच. पण हा पाऊस या ठिकाणी सगळीकडे नसेल. विदर्भाच्या पूर्व भागाकडे सगळीकडे पाऊस राहील. त्यामुळे विदर्भातील पावसाची आकडेवारी सुधारणार आहे. त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा आपल्याला मध्यम पाऊस सरी किंवा जोरदार काही ठिकाणी पाऊस सरी पाहायला मिळतील. घाटात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टीला सुद्धा मध्यम ते एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोकणात राहू शकतोय. आणि हा जो दक्षिणेकडील भाग आहे, स्थानिक ढगांवरती अपडेट किंवा लक्ष ठेवा. आपण येत्या दिवसात त्याबद्दल अपडेट्स अजून देऊच. गुरुवारनंतर शुक्रवार जर पाहिला, तर शुक्रवारनंतरच्या अंदाजात बदल होईल. पण सध्या असं दिसतं, की उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये शुक्रवारी सिस्टमचा प्रभाव किंवा त्या लगतवर्ती मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिम भागाकडे हा सिस्टमचा प्रभाव शुक्रवारी राहू शकतोय. कोकण घाटात मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी पाऊसही राहतील. राज्याच्या इतर ठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलका किंवा मध्यम पाऊस होईल किंवा काही ठिकाणी वातावरण कोरडं राहील. शुक्रवारनंतर शनिवार येता पाऊस हा राज्यातून बऱ्यापैकी कमी झालेला असेल. कोकण घाटात मध्यम ते मुसळधार. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरी राहतील किंवा मध्यम सरी राहतील. राहिलेल्या राज्यात विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ हवामान, काही ठिकाणी पाऊस सरी अशा स्थिती राहील. शनिवारी आणि रविवारी सुद्धा जवळपास ही स्थिती राज्यात टिकून राहण्याचा अंदाज आहे. काय बदल झाला, काय अपडेट असतील तर दररोजचे अपडेट्स तुम्ही पाहत चला. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.